तुमचा अनुभव काय वाटतंय तुम्हाला? अनुभव म्हणजे मला सांगायचं म्हटलं तर स्पेशल फक्त महाराजांविषयी मला भरपूर सांगायची इच्छा आहे. म्हणजे हे जे महाराज आहे म्हणजे माझ्या जीवनात तर मी पहिल्यांदा बघितलेले आहे आणि पहिल्यांदा अनुभवते की म्हणजे इतके सुंदर की ते एकदम लास्ट सगळे म्हणजे असं छोटं मोठं किंवा श्रीमंत गरीब असं काहीच नाही आहे. त्यांचं सगळं समान पद्धतीने ते नाही का हे करतात. आणि माऊलींची ही शिकवण आहे ती म्हणजे संपूर्ण ती दिसते त्यांच्या वर्तनामध्ये. आणि ते सगळ्याला असं हवं नको ते सगळ्याला बघतात. म्हणजे स्वतः महाराज असून ते स्वतः सगळं निरीक्षण करतात, सर्व पाहणी करतात. कोणी जेवलं का नाही, कोणाला काय हवं नको ते बघतात. साधीशी गोष्ट जरी पाहिजे असेल तरी ते स्वतः वेळ पडली ती ते शोधतात आणि आणून देतात. एवढं म्हणजे त्यांचं विशेष आहे कर्तृत्व. मी तुमच्याकडे दिंडी येते त्याबद्दल थोडं. दिंडी आल्याच्या नंतरून आहे ना त्यांचा जो कीर्तन सोहळा आहे ना तो एक नंबर प्रतीचा आहे. म्हणजे दर्जा म्हणता येईल आणि तो खरोखर दर्जा प्रतीच ते कीर्तन करतात, सोहळा करतात. आमच्या इकडे 2 दिवस असतं पण खूप म्हणजे एकदम भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातं. आणि त्यांचं अजून एक खास वैशिष्ट्य असं की कोणच त्यांना नाही का म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला ना प्रेम करायला भाग पाडतात. म्हणजे इतकं प्रेम ते सर्वांना देतात, खूपच प्रेम देतात. म्हणजे कोणी असं हे करू शकत नाही. आणि वारी ते जे आणतात ते सर्व ते पण सगळे लोक चांगले आहे. आणि माझं खूप भाग्य आहे की असे महाराजांनी अशी दिंडी मला लाभली, सेवा करण्याची संधी भेटली. खूप मी माऊलींची आभारी आहे, पांडुरंगाची आभारी आहे की मला अशी महाराजांनी दिंडी लाभली. रामकृष्ण हरी. मी स्वतः सचिन पवार, इथे शॉप आहे माझं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंडीला अन्नदान म्हणून सेवा पुरवतो माझ्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ. की मी कुठं कमी पडू नये सेवेमध्ये, ह्याचा मला मनाला खंत वाटू नये. जसं दरवर्षी मी गेली बरेच वर्षापासून करतो. फक्त इथं आम्ही नवीन लोणंदमध्ये नवीन आल्यापासून ही संख्याबळ वाढलं आहे आणि अजून वाढत जावं एवढीच माझी अपेक्षा आहे. मला थोडंसं आणि जर का आपल्या दरवर्षीप्रमाणे जसं दिवाळी येते, पाडवा येतो, भाऊबीज येते, तसंच ते जे सण राहतात ना तेच या प्रकारे हा सण आहे. हा दसरा, दिवाळी आणि पाडवा हा असं वाटतं संपूच नाही. वर्षभर आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. आणि मनाला नेहमी एकच खंत वाटते की हे जे 2 दिवस राहतात असं वाटतं यांच्या संगतीत जावं, सगळं द्यावं सोडून आणि यांच्यासोबत ओघत जावं. काय सांगायचं एकच, हे पवार कुटुंब आहे. या परिवाराचं एक वैशिष्ट्य आहे, मी विशेष करून सांगेल की वारीची वाट पाहिली जाते, वारकऱ्यांची वाट पाहिली जाते. हे साहजिक आहे कारण सोहळा आहे मोठा. परंतु वारकरी आपल्या दारात किंवा घरी आल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर ही जोडी फार आनंद घेते. याचं मला फार विशेष वाटतं. हे दोघंही जण एवढं परमार्थिक प्रेम करतात की मनमुराद ते आनंद घेतात. अशा पद्धतीने सेवा देतात. काय सांगायचं झालं तर विशेष करून आमच्या ताई जेवणाच्या बाबतीत सर्व वारकऱ्यांची सेवा करतात. किती लोकांचे जेवण असू दे, महाराज ते चांगलं झालं पाहिजे, सगळ्यांना पोट भरून उरलं पाहिजे, स्वतः त्या वाढतात, स्वतः सगळं करतात. आणि वारीमध्ये हाच आनंद असतो की सगळ्यांना ती सेवा मिळाली पाहिजे. आणि ती सेवा पवार कुटुंब नेहमी करत असतं, नेहमी नित्यनेमाने ते करतात. आता 7 वर्ष झाली इथे आम्ही उतरतो. त्यांचा चांगला बऱ्यापैकी बांबूंचा व्यवसाय आहे. श्री स्वामी समर्थ ते स्वामी भक्त आहे. चांगल्यापैकी वारीची सेवा करतात आणि आनंद देखील घेतात. धन्यवाद. धन्यवाद.